नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण ओसीचे ऑब्जेक्टिव्ज या ठिकाणी बघणार आहोत. टोटल आपल्याला 1, 2 आणि 3 या पूर्ण चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी बघायचे आहेत. सो सगळ्यांनी शांतपणे हे ऑब्जेक्टिव्ह समोर बघा. त्याचे उत्तर मी देतो आहे, ती लर्न करा आणि 2 ते 3 वेळा ही जर ऑब्जेक्टिव्ह तुम्ही सिरीज बघितली तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण दोन्ही तिन्ही ऑब्जेक्टिव्हची सवय होऊन जाईल आणि कोणत्याही युनिट टेस्टमध्ये किंवा कोणत्याही बोर्डाच्या एक्झाममध्ये या तिन्ही ऑब्जेक्टिव्हचा 3 चॅप्टरच्या ऑब्जेक्टिव्हचा फायदा हा तुम्हाला त्या ठिकाणी नक्की होणार आहे. सो जास्त वेळ न दवडता मी सुरुवात करतो आहे. क्वेश्चन नंबर 1 ला, डॅश इज अ रिगार्डेड ॲज अ फादर ऑफ अ सायंटिफिक मॅनेजमेंट. सो सायंटिफिक मॅनेजमेंट शब्दाला की तिकडे उत्तर येते बी, F.W. टेलर. नंबर 2 आहे, प्रिन्सिपल्स ऑफ डॅश इज बेस्ड ऑन द प्लेस फॉर एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग फॉर इट्स प्लेस. याचं उत्तर आहे बी, ऑर्डर. मेंबर ऑफ ऑर्गनायझेशन शुड रिसीव ऑर्डर फ्रॉम. सो याचा उत्तर आहे वन सुपिरियर. स्केलर चेन मीन्स हायरची ऑफ डॅश फ्रॉम टॉप लेवल टू लोअर लेवल मॅनेजमेंट पर्पज ऑफ कम्युनिकेशन. सो याचा आन्सर आहे सी, ऑथॉरिटी. याचं उत्तर काय आहे? सी, ऑथॉरिटी. ऑथॉरिटी याचं या ठिकाणी आन्सर असणार आहे. त्यानंतर 5वा आहे, टेलर रिकमेंड द टोटल डॅश फोरमन टू कंट्रोल द वेरियस आस्पेक्ट्स ऑफ प्रोडक्शन. सो याचं उत्तर आहे 8, ए. याचं उत्तर काय आहे? ए, 8. त्यानंतर आपण घेणार आहोत ग्रुप ए आणि ग्रुप बी. अतिशय हा सुद्धा सोपा पॉईंट आहे. सो सगळ्यात पहिला आहे हेनरी फेयॉल. त्या ठिकाणी उत्तर आहे ए, मॉडर्न मॅनेजमेंट. त्याच्याकडे उत्तर काय आहे? ए, मॉडर्न मॅनेजमेंट. ठीक आहे. सो एचं उत्तर आहे 10, मॉडर्न मॅनेजमेंट. या ठिकाणी मी 10 लिहितो. त्यानंतर बी, त्या ठिकाणी आन्सर आहे आपलं 1 हेड 1 प्लॅन. युनिटी ऑफ डायरेक्शनमध्ये काय येतं? 1 हेड 1 प्लॅन. म्हणजे बीचं उत्तर आहे 6. ओके, बीचं आन्सर आहे 6. इथे लिहितो मी, बीचं आन्सर आहे 6. सी आहे प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. त्या ठिकाणी येतं जनरल गाईडलाईन्स. सीचं आन्सर आहे 4, जनरल गाईडलाईन्स. सायंटिफिक मॅनेजमेंट थेरी, डीचं आन्सर आहे डीचा आन्सर आहे त्या ठिकाणी 2. ठीक आहे, डीचा आन्सर आहे 2, F.W. टेलर. सायंटिफिक मॅनेजमेंट थेरी आपण मगाशीच पहिला बघितला. सो डीचा आन्सर आहे 2. आणि ई आहे, त्याचा आन्सर आहे 8 फोरमन. बघा 5वी ऑब्जेक्टिव्ह आपण बघितली. सो ईचा आन्सर आहे फर्स्ट. ईचा आन्सर आहे फर्स्ट. त्या ठिकाणी 8 फोरमन्स. सो ए आणि बी हा पाठ आपल्या या ठिकाणी काय झालेला आहे तर क्लिअर झालेला आहे. सीमध्ये वर्ड, टर्म आणि फ्रेज लिहायची असते. अगदी एका शब्दामध्ये त्याचं उत्तर लिहायचं असते. सो या ठिकाणी मी तुम्हाला नक्की वेळ देणार आहे, तर त्यानुसार तुम्ही ते शब्द लिहायचे आहेत. स्टडी मुवमेंट ऑफ एम्प्लॉई ॲज वेल एज मशीन व्हाईल कम्प्लिटिंग द टास्क. जिकडे मुवमेंट शब्द आला तिकडेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तो उत्तर आहे मोशन स्टडी. आणि मोशन आणि मुवमेंटचा अर्थ एकच असतो, त्याच्यामुळे मोशन स्टडी हे तुमचं पहिल्याचं उत्तर आहे. कशावरून ओळखलं? मुवमेंटवरून. राहील लक्षात? हे लक्षात ठेवायचं. मोशन म्हणजेच काय? मुवमेंट ऑफ एम्प्लॉई. दुसरं आहे द टेक्निक ऑफ ऑब्झर्विंग रेकॉर्डिंग टाईम टाईम रिक्वायर्ड अन एम्प्लॉई टू कम्प्लीट द गिवन टास्क. टाईम शब्द दिला आहे. काय दिला आहे? टाईम. सो इथे त्याचं उत्तर लगेच कळलं पाहिजे, टाईम स्टडी. क्वेश्चन वाचल्यानंतर क्वेश्चनमधून जर तुम्हाला उत्तर शोधता आली तर 1 वर्डची आन्सर हे तुम्हाला इझिली येणार. कळलं? पहिल्याचा मोशन स्टडी आणि दुसऱ्याचं टाईम स्टडी. तिसरा आहे स्टडी ऑफ कन्सिस्ट ऑर्गनाइज सिस्टमॅटिक अँड क्रिटिकल असेसमेंट ऑफ व्हेरियस ॲक्टिव्हिटी. काय दिलं आहे? व्हेरियस ॲक्टिव्हिटी. म्हणजेच त्याचं उत्तर येणार आहे वर्क स्टडी. बघा तिसरा शब्द तुम्ही लक्षात ठेवला, वर्क स्टडी. पहिला मुवमेंट, दुसरा टाईम आणि तिसरा काय असणार आहे? व्हेरियस ॲक्टिव्हिटीज. म्हणजे एक्झामला अशा प्रकारे कोणताही क्वेश्चन आणि त्यातला एक प्रश्नातला शब्द तुमच्या लक्षात असेल, तुम्ही 1 वर्ड सहज लिहू शकतात. चौथा आहे द प्रिन्सिपल ऑफ विच डील्स विथ द डे टू डे इनोव्हेटिव्ह वर्क. ओके, जे वर्क असतं इनोव्हेटिव्ह वेनी करतात. सो इनोव्हेटिव्ह शब्द काय दिला आहे त्यांनी? इनोव्हेटिव्ह. म्हणून त्या ठिकाणी त्याचा आन्सर आहे प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. काय उत्तर आहे त्याचं? प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. त्याचा आन्सर आहे प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. राहील लक्षात? ओके, उत्तर आहे प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. प्रिन्सिपल ऑफ इनिशिएटिव्ह. राहील लक्षात? जाऊया पुढे. नंबर 5चा आन्सर द प्रिन्सिपल विच बेस ऑन द प्लेस ऑन एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग ऑन इट्स प्लेस. जसं आपण मगाशी बघितलं, त्याचं उत्तर आहे प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर. 5व्याचं उत्तर काय आहे? प्रिन्सिपल ऑफ ऑर्डर. राहील लक्षात?
पुढे आपण त्या ठिकाणी जाणार आहोत ते म्हणजेच ट्रू अँड फॉल्समध्ये. ओके, ट्रू अँड फॉल्समध्ये सुद्धा इझी लक्षात ठेवायचं. तर प्रिन्सिपल्स मॅनेजर आर युनिव्हर्सल इन नेचर, हे ट्रू आहे कारण की आपला पहिलाच पॉईंट आहे युनिव्हर्सल इन नेचर. सेकंड आन्सर, मॅनेजमेंट प्रिन्सिपल आर अप्लाइड डिफरंट अंडर डिफरंट सिच्युएशन. बरोबर ना, वेगवेगळे सिच्युएशन वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज करणार, म्हणून हे सुद्धा ट्रू आहे. तिसरं आहे, ओनली सम प्रिन्सिपल आर मॅनेजमेंट आर इम्पॉर्टंट. आता मला सांगा एकूण 14 प्रिन्सिपल आहेत, तर 14पैकी एकाच दोनच महत्त्वाचे आहेत का? तर नाही, ऑल आहेत. त्याच्यामुळे इकडे आन्सर काय दिलं आहे? चूक. हे 14 इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे थर्डचा आन्सर फॉल्स येईल. फोर्थ, हेनरी फ्युअल हॅज गिवन द टेक्निक ऑफ मॅनेजमेंट. ओके, हेनरी फ्युअल टेक्निक ऑफ मॅनेजमेंट नाही, टेक्निक ऑफ मॅनेजमेंट दिले F.W. टेलर यांनी, त्यामुळे हे सुद्धा काय येणार? एफ. चौथा सुद्धा फॉल्स येणार. त्यानंतर पाचवा आहे, F.W. टेलर हॅज प्रपोज 14 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. 14 प्रिन्सिपल F.W. टेलर यांनी दिलेत का? तर नाही, हेनरी फ्युअल. नाव काय आहे? हेनरी फ्युअल यांनी दिले आहेत, त्यामुळे पाचवं आन्सर पण काय येणार? पाचव्याचं एफ, फॉल्स. सहावं बघूया काय आहे, इच मेंबर ऑफ ऑर्गनायझेशन शुड रिसीव्ह ऑर्डर फ्रॉम ओनली वन सुपिरियर. ओके, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्यामुळे याचं उत्तर काय आहे? टी. एकच सुपिरियरकडून सगळ्या ऑर्डर या घेतल्या जात असतात. सो राहील लक्षात. अशा प्रकारे आपण पॉईंट नंबर 4 सुद्धा बघितला आणि पॉईंट नंबर 5 बघणार आहोत, फाइंड द ऑड मॅन आउट. ठीक आहे, ऑड मॅन आउटचा अभ्यास करताना आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की बघा, प्रिन्सिपल ऑफ ऑथॉरिटी रिस्पॉन्सिबिलिटी, प्रिन्सिपल ऑफ डिव्हिजन ऑफ वर्क आणि प्रिन्सिपल ऑफ डिसिप्लिन, याच्यामध्ये एकच प्रिन्सिपल नाही आहे, मोशन स्टडी. त्यामुळे आपलं उत्तर पण काय असणार आहे? मोशन स्टडी. पुढे आहे फॅटिक स्टडी, प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड, वर्क स्टडी आणि मोशन स्टडी. किती सोपं आहे बघा, 3 सगळे स्टडी आहेत आणि एक त्याच्यात प्रिन्सिपल आहे, प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड. आहे की नाही इझी? फाइंड द ऑड मॅन आउट. राहील लक्षात, हे इतक्या सोप्या पद्धतीत असतं. नेक्स्ट आपण त्या ठिकाणी काय बघतो आहे? तर नेक्स्ट आपण त्या ठिकाणी बघतो आहे चॅप्टर नंबर 2. आपण चॅप्टर नंबर 2चे ऑब्जेक्टिव्ह बघणार आहोत. चॅप्टर नंबर 2चे ऑब्जेक्टिव्ह 1 बाय 1. चॅप्टर नंबर 2चं नाव आहे फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. सो आपण त्या ठिकाणी बघणार आहोत, तिथे कन्फ्यूज व्हायचं नाही. सगळ्यात पहिला, द फंक्शन ऑफ मॅनेजमेंट स्टार्ट विथ द. बरोबर ना, याच्यात काही डाऊट नाही आहे. पहिल्याचं आन्सर काय आहे? बी, प्लॅनिंग. ओके. नंबर 2, द फंक्शन ऑफ मॅनेजमेंट एंड विथ द. ओके, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग, स्टाफिंग, कोऑर्डिनेटिंग आणि शेवटला काय असतो? कंट्रोलिंग. सो याचा आन्सर आहे कंट्रोलिंग. डॅश सेट्स आउट ऑफ स्टँडर्ड आउट ऑफ द कंट्रोलिंग. ठीक आहे, कंट्रोलिंग जर हवं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लागते ते म्हणजे स्टाफिंग. त्या ठिकाणी काय लागतं? स्टाफिंग. सो सॉरी, त्या ठिकाणी त्याचा आन्सर आहे प्लॅनिंग. माफ करा, सॉरी, त्याचा आन्सर काय आहे? प्लॅनिंग. तिसऱ्याचा आन्सर बी आहे. राहील लक्षात. चौथ्याचा आन्सर, ऑर्गनायझेशन फंक्शन इज इम्पॉर्टंट फॉर एक्झिक्युशन ऑफ द प्लॅन्स विच हॅव प्रिपेअर्ड फॉर डॅश लेवल. त्या ठिकाणी प्लॅन बनवणारे टॉप लेवल असतात. प्लॅन बनवणारे कोण असतात? टॉप लेवल मॅनेजमेंट. राहील लक्षात. त्यानंतर पाचव्याचं उत्तर, डॅश इज द फंक्शन सपोर्ट टू ॲक्टिवेट द प्लॅन विथ द हेल्प ऑफ द एम्प्लॉईज. आन्सर आहे डायरेक्टिंग. आन्सर काय आहे? डायरेक्टिंग. पुढे आहे सहाव्याचं, डॅश इज द फंक्शन ऑफ एक्झिक्युशन ऑफ अकॉर्डिंग टू प्लॅन अँड ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर. सेम, त्याचं उत्तरसुद्धा काय असणार आहे? डायरेक्टिंग. शेवटचं, डॅश अरेंज द वर्क टू सच वे मिनिमम कॉन्फ्लिक्ट्स आर रेज. तर त्याचा आन्सर असणार आहे कोऑर्डिनेटिंग. सो अशा प्रकारे आपण एक आन्सर या ठिकाणी एचे बघितले. आता बी पाहणार आहोत, मॅच द पेअर्स. बी काय पाहणार आहोत? मॅच द पेअर्स. मॅच द पेअर्समध्ये सगळ्यात पहिला एचं उत्तर आहे प्लॅनिंग. प्लॅनिंग म्हणजे इकडे क्लिअर कट दिलेलं आहे, डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू अँड व्हिच टू डू. सो एचा आन्सर असणार आहे 3. तुम्हाला एक्झामला पूर्णच्या पूर्ण शब्दामध्ये ए आणि आन्सर त्यासमोर स्पष्टपणे पूर्ण लिहायचं आहे. कोणीही अशा प्रकारे बाण दाखवणार नाही. ठीक आहे, मी तुम्हाला फक्त इकडे ऑरल स्टडी आहे त्यामुळे मी बाण दाखवतोय. दुसऱ्याचं बी, ऑर्गनायझिंग. याचा आन्सर आहे 6. बीचा आन्सर काय आहे? 6. वाचूया आपण. डिसाइड द वे मीन्स टू अचीव व्हॉट हॅज बीन प्लॅन. ओके, ऑर्गनायझिंगचं व्हॉट हॅज बीन प्लॅन 6 आन्सर आहे. नेक्स्ट आहे सी, स्टाफिंग. याचा आन्सर आहे इट इज द प्रोसेस ऑफ रिक्रुटिंग, सिलेक्टिंग, प्लेसिंग अँड रेम्युनेटिंग. तुम्ही मिनिंग वाचल्यावर तुम्हाला कळेल. सो सीचा आन्सर आहे या ठिकाणी 9. पुढे आहे डायरेक्टिंग. पुढे काय असणार आहे? डायरेक्टिंग. डायरेक्टिंगचा आन्सर आहे इट इज द प्रोसेस ऑफ इन्स्ट्रक्टिंग, गायडिंग, कम्युनिकेटिंग अँड मोटिवेटिंग. सो डीचा आन्सर आहे 1. बघा, जिकडे इकडे तुम्हाला मिनिंग माहिती आहे तिकडे तुम्हाला मॅच द पेअर्समध्ये सगळीच्या सगळी आन्सरही कन्फर्म येणार. लास्ट बघूया कोऑर्डिनेटिंग. लास्ट काय बघूया? कोऑर्डिनेटिंग. कोऑर्डिनेटिंगचा आन्सर आहे इट इज इंटिग्रेशन, सिंक्रोनायझेशन एफर्ट्स ऑफ द ग्रुप. ओके, जो एकत्र पद्धतीने ग्रुप असतो म्हणजेच ईचं उत्तर आहे 2. ईचं उत्तर काय आहे? 2. राहील लक्षात. सो अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लक्षात ठेवायचं आहे. ग्रुप एमध्ये प्लॅनिंग वाचायचं आणि त्याच्या बाजूला डिसाइड द वे,
व्हॉट टू डू, हाऊ टू डू अँड हु इज टू डू अशा प्रकारे आन्सरसुद्धा वाचायचं. ऑर्गनायझिंगचं जसं डिसाईड द वे दिलेलं आहे किंवा सीचं दिलेलं आहे तुम्हाला इट इज द प्रोसेस ऑफ रिक्रुटिंग. अशा प्रत्येक वेळेला त्याचे मिनिंग लक्षात ठेवायचे. तुम्ही ऑब्जेक्टिव्ह पाठांतर करू शकत नाही. तुम्हाला ते काय करावं लागणार, लक्षात ठेवावे लागणार. पुढचा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे गिव्ह वन वर्ड टर्म्स. ओके, सो सगळ्यात पहिला इकडे टर्म दिलेली आहे द राईट पर्सन ॲट राईट जॉब राईट पे. जिकडे राईट शब्द आला, राईट पर्सन राईट जॉब की उत्तर येतं स्टाफिंग. लिहून घ्यावं तर उत्तर काय येतं स्टाफिंग. दुसरा आहे पर्सन हू शोज द करेक्ट पाथ ॲज वेल ॲज गाईड एम्प्लॉई इन सॉल्विंग देअर प्रॉब्लेम. ओके, सो प्रॉब्लेम सॉल्व करणार म्हणून सेकंडचं उत्तर आहे डायरेक्टर. डायरेक्शन नाही तर कोण आहे, डायरेक्टर. असं का, कारण की इकडे स्पष्ट दिलं आहे द पर्सन. काय दिलं आहे, द पर्सन. त्यामुळे दुसरं उत्तर आहे डायरेक्टर. तिसऱ्याच उत्तर फर्स्ट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट प्रत्येकाला येणार प्लॅनिंग. लिहून घ्या प्लॅनिंग. लास्ट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट लगेच लक्षात राहणार कंट्रोलिंग. फर्स्ट अँड लास्ट एकदम सोपं आहे. पाचवं इट इज इंटेलेक्चुअल प्रोसेस ऑफ लॉजिकल थिंकिंग अँड रॅशनल डिसिजन मेकिंग. इथे याचं उत्तर पाचव्याचं उत्तर सुद्धा काय आहे प्लॅनिंग. क्लिअर. सहावं द टर्म बेस यूज टू डिनोट द स्ट्रक्चर. डिनोट द स्ट्रक्चर म्हणजे आलं का इकडे येणार ऑर्गनायझिंग. काय येणार ऑर्गनायझिंग. राहील लक्षात. ओके, सो 6th आन्सर आहे ऑर्गनायझिंग. 7 इट इज द प्रोसेस ऑफ अट्रॅक्टिंग सिलेक्टिंग प्लेसिंग अप्रेझिंग रेम्युनेटिंग द पीपल. आपण वारंवार ही गोष्ट बघितलेली आहे. सो या ठिकाणी मिनिंगच लक्षात ठेवायचं. उत्तर आहे स्टाफिंग. उत्तर काय आहे स्टाफिंग. पुढे 8वंच उत्तर द प्रोसेस ऑफ लीड्स टू एम्प्लॉई अकॉम्प्लिशमेंट ऑफ द ऑर्गनायझेशनल गोल. ओके, याचं उत्तर आहे डायरेक्टिंग. लोकांना सल्ले दिले जातात. डायरेक्टिंग. दुसऱ्याचं डायरेक्टर होतं, पर्सन सांगितलं होतं, इकडे ॲक्टिव्हिटी सांगितली आहे. द इन्क्रीज इन टीम स्पिरिट ऑफ द वर्क. टीम स्पिरिट कोण वाढवतं, तर टीम स्पिरिट होते कोऑर्डिनेशन. ओके, कोऑर्डिनेटिंग किंवा कोऑर्डिनेशन. ठीक आहे. आणि 10व्याचं उत्तर आहे इट इज अ प्रोसेस ऑफ कंपेअरिंग ॲक्च्युअल परफॉर्मन्स विथ प्री डिटरमाइंड स्टँडर्ड परफॉर्मन्स. ओके, ॲक्च्युअल परफॉर्मन्सला तुलना केली की त्याचा आन्सर येते कंट्रोलिंग. काय आन्सर येते कंट्रोलिंग. बघा, मी एक एक पॉईंट टू पॉईंट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर त्यांनी व्हिडिओ स्टॉप करायची आणि पुन्हा तो पार्ट लिहून काढायचा आणि पुन्हा व्हिडिओ स्टार्ट करायचे. ठीक आहे. ह्या व्हिडिओ 2 वेळा तुम्हाला बघावं लागतात. किती, 2 वेळा. तुम्हाला या एक्झाममध्ये किंवा बोर्डच्या एक्झाममध्ये 10 मार्क्स किंवा 20पैकी जे मार्क्स असतील हे तुम्हाला जास्तीत जास्त कव्हर होऊ शकतात. सो या ठिकाणी सगळ्यात पहिला स्टेट द वेदर फॉलोइंग ट्रू अँड फॉल्स. बघा, ट्रू अँड फॉल्स एव्हरी फंक्शन ऑफ मॅनेजमेंट नॉट बेस्ड ऑन द प्लॅनिंग. सगळ्यात पहिला नॉट शब्द आला ना, प्लॅनिंग बेस ऑफ द प्लॅनिंग, लक्षात ठेवतो तो फॉल्स आहे. कारण की प्रत्येक गोष्ट ही प्लॅनिंगवरती बेस असणार आहे. ओके. नंबर 2 स्पेशलायझेशन इन ॲक्टिव्हिटीज लीड्स टू इन्क्रीज द ऑर्गनायझेशनल एफिशियन्सी. कामामुळे स्पेशल एक्सपर्टपणामुळे ऑर्गनायझेशन एफिशियन्सी वाढते. बरोबर ना. तुम्ही एक्सपर्ट असतील तर त्या ठिकाणी काय होणार, ऑर्गनायझेशन एफिशियन्सी वाढणार. तिसरं आहे क्वालिफाईड एफिशियंट अँड स्किल वर्कफोर्स ऑलवेज असेट ऑफ अन ऑर्गनायझेशन. शिकलेले चांगले आणि योग्य असे वर्कर्स हे कोण असतात, ऑर्गनायझेशनचे असेट असतात. तिसरा पण काय येणार ट्रू. ओके. चौथा आहे कोऑपरेशन इज नॉट नेसेसरी फॉर स्मूथ फ्लो ऑफ ऑर्गनायझेशन. आता कोऑर्डिनेशन गरज नसेल का, याने नसेल सांगितलं आहे म्हणून याचं उत्तर काय येणार फॉल्स. ॲक्च्युली त्याची गरज खूप जास्त असते. त्यानंतर 5वं आहे कोऑर्डिनेशन मोटिवेट द एम्प्लॉय टू टेक इनिशिएटिव्ह कम्प्लीट टू असाइन वर्क. राहील लक्षात. बघा, आता परफेक्ट त्याने सांगितलं आहे ही गोष्ट 100% काय आहे खरी आहे. त्यामुळे हा उत्तर आहे ट्रू. काय उत्तर असणार आहे ट्रू. ओके. कोऑर्डिनेशनमुळे मोटिवेट होतात आणि लोकांना वर्क हे दिलं जात असतं. 6वा पॉईंट स्टँडर्ड्स आर नॉट सेट फॉर एव्हरी परफॉर्मन्स इन कंट्रोलिंग फंक्शन. पुन्हा नॉट आलं आणि पुन्हा नॉट आलं म्हणजेच त्या ठिकाणी फॉर सेट एव्हरी परफॉर्मन्स फॉर कंट्रोलिंग फंक्शन. कंट्रोलिंग फंक्शनमध्ये करत नाही. बघा, प्रत्येक फंक्शन एकमेकाला महत्त्वाचं आहे. त्यामुळे 6वा पॉईंट पण काय आहे फॉल्स आहे. राहील लक्षात. डी राहिलं. आता पुढे बघूया आपण ई, तो म्हणजेच फाइंड द ऑड वन. काय बघूया, फाइंड द ऑड वन. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग आणि रायटिंग. लगेच लक्षात येतं रायटिंग. काही कठीण नाही आहे. उत्तर काय येणार आहे रायटिंग.
पुढचं कोऑर्डिनेटिंग, सिलेक्टिंग, ट्रेनिंग और कोऑर्डिनेटिंग आणि प्लेसिंग. बघा, सिलेक्शन, ट्रेनिंग आणि प्लेसिंग या ठिकाणी सिलेक्शनच्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि ही जी आहे ना कोऑर्डिनेटिंग, ही याच्यातला वेगळा शब्द आहे. ओके, सो ई फाइंड द ऑड वन हा पण कोऑर्डिनेशनला हा पार्ट असतो. राहील लक्षात. सो या ठिकाणी आपण तो एक पार्ट वर्किंग केलेला आहे. सो ई या पॉईंटपर्यंत आपण याचे ऑब्जेक्टिव्ह बघितलेले आहेत. याच्यानंतरचे पुढचे ऑब्जेक्टिव्ह आपण पुढच्या सिरीजला घेणार आहोत, पण तात्पुरता आपण ईपर्यंत घेतो आहे आणि चॅप्टर नंबर 3 त्याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह बघतो आहे. पुढे आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 3मध्ये आलेलो आहोत आपण एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. सो एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटची सगळ्यात पहिला पॉईंट आहे द वर्ड एंटरप्रेन्योर इज डिराइव्ह फ्रॉम द फ्रेंच वर्ड. उत्तर काय आहे? फ्रेंच वर्ड. फर्स्ट आन्सर आहे सी, फ्रेंच वर्ड. सेकंड, एंटरप्रेन्योर मीन्स टू अंडरटेक. आन्सर काय येणार? टू अंडरटेक. दोनचा आन्सर काय आहे? ए. थर्ड, dash is the idea of bringing urban resident to rural resident by empowering the Startup India is an initiative of. ओके, स्टार्टअप इंडिया आर इनिशिएटिव्ह ऑफ. तिसराच आन्सर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुरू केलं आहे, म्हणजे तिसराच आन्सर काय आहे? बी. नेक्स्ट, dash is the idea of bringing urban resident to rural resident by empowering local community both socially and economically. ओके, सो चौथ्याचा आन्सर आहे ए, ॲग्रो टुरिझम. चौथ्याचा आन्सर काय आहे? ए, ॲग्रो टुरिझम. ॲग्रो टुरिझम म्हणजेच काय? शेतीविषयक. पुढे त्या ठिकाणी आपण बघणार आहोत मॅच द करेक्ट फंक्शन. ओके, मॅच द पेअर आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. नंबर 1, गॅप फिलिंग फंक्शन. गॅप फिलिंग फंक्शन कोणासाठी असणार आहे? तर एंटरप्रेन्योरशिपसाठी असणार आहे. कोणासाठी असणार आहे? एंटरप्रेन्योरशिप. सो एचा आन्सर आहे 7. बी, त्या ठिकाणी आपण काय बघणार आहोत? एंटरप्रेन्युअर. सो त्या ठिकाणी एंटरप्रेन्युअर हा काय असतो? सेल्फ मोटिवेटेड असतो. कसा असतो? सेल्फ मोटिवेटेड. बीचा आन्सर 5. बघूया सी. ओके, सी, त्या ठिकाणी ॲग्रो टुरिझम. ॲग्रो टुरिझम त्या ठिकाणी ॲग्रो टुरिझमला कसली गरज असते? तर ॲग्रो म्हणजे रुरल. ॲग्रो म्हणजेच काय? रुरल. म्हणून आन्सर काय येणार? 6. ग्रामीण भागात शेती केली जाते. त्यानंतर डी. डीचा आन्सर बघूया आपण. लेटेस्ट नॉलेज. टेक्नॉलॉजीने काय मिळतं? लेटेस्ट नॉलेज. म्हणून डीचा आन्सर काय आहे? 8. टेक्नॉलॉजी, लेटेस्ट नॉलेज. आणि ई हे आहे स्टार्टअप्स इंडिया. तो कधी सुरू झाले स्टार्टअप इंडिया? 2016. म्हणून ईचा आन्सर आहे 1. ईचा आन्सर काय आहे? 1. अशा प्रकारे आपण मॅच द पेअर सुद्धा या ठिकाणी बघितलेले आहेत. नंतर आपण बघणार आहोत आपला महत्त्वाचा पॉईंट, राईट द वर्ड, टर्म ऑर फेज इच कॅन सबस्टिट्यूट वन फॉलोइंग. एका शब्दात उत्तरं. an undertaking of adventure involving uncertainty and risk of requiring innovation. सो याचा आन्सर असणार आहे एंटरप्रेन्युअरशिप. पुन्हा एकदा सांगतो, याचा आन्सर असणार आहे शिप, एंटरप्रेन्युअरशिप. माझ्या इकडे रायटिंगला आपला मार्कर असल्यामुळे तो नीट त्या ठिकाणी ऑनलाईन मार्कर असल्यामुळे हे होत नाही आहे. सो तुम्ही त्या ठिकाणी स्पेलिंग नीट बघून घ्या. दुसरं आहे अ फंक्शन क्रिएटिंग सम न्यू आलं म्हणजे इकडे येणार इनोव्हेशन. काय येणार? इनोव्हेशन. राहील लक्षात सेकंडचं. थर्ड आहे अ पर्सन हू हॅज इनोव्हेटर हू इंट्रोड्यूस द न्यू कॉम्बिनेशन ऑफ मीन्स ऑफ प्रोडक्शन. ओके, न्यू कॉम्बिनेशन ऑफ मीन्स ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय? कॉम्बिनेशन, नवीन प्रोडक्शन त्या ठिकाणी केलं जात असतं. जो व्यक्ती न्यू कॉम्बिनेशन करतो त्याला बोलतात एंटरप्रेन्युअर. काय म्हणतात? एंटरप्रेन्युअर. एंटरप्रेन्युअर म्हणजेच कोण? तर त्या ठिकाणी तो व्यक्ती. एंटरप्रेन्युअर म्हणजेच कोण? तो त्या ठिकाणी व्यक्ती. पुढे आहे द प्रोसेस ऑफ एनहान्सिंग एंटरप्रेन्युअर स्किल थ्रू स्ट्रक्चर ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन बिल्डिंग द प्रोग्राम. सो चौथ्याचा आन्सर असणार आहे EDP. ओके, चौथ्याचा आन्सर काय असणार आहे? EDP, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. नंबर 5, त्या ठिकाणी द प्रोसेस दॅट मोटिवेट अ पर्सन इन टू ॲक्शन इंट्रोड्यूसेस कंटिन्यू कोर्स ॲक्शन टू अचिव्हमेंट्स ऑफ गोल. सो त्या ठिकाणी पुन्हा याचा आन्सर 5व्याचा असणार आहे एंटरप्रेन्युअरशिप. काय असणार आहे? एंटरप्रेन्युअरशिप. त्यानंतर असणार आहे लास्ट, ॲन एम्प्लॉई हू हॅज ऑथॉरिटी टू सपोर्ट द ऑर्गनायझेशन इम्प्लिमेंट टू क्रिएटिव्ह द आयडियाज. याचं उत्तर नीट लक्षात घ्या, इंट्राप्रेन्युअर. काय असणार आहे? इंट्राप्रेन्युअर.
राहील लक्षात. सो 6चा आन्सर आहे एंटरप्रेन्योर. बघा वारंवार या गोष्टी तुम्हाला सांगतो आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी 2 ते 3 वेळा ही व्हिडिओज बघा. एकदम तुम्हाला प्रॅक्टिस मस्तपैकी होऊन जाईल. ट्रू अँड फॉल्स. अँड एंटरप्रेन्योर शुड नॉट रेडी टू वर्क हार्ड. पुन्हा नॉट आलं. शुड नॉट रेडी. कोणताही वर्कर बिझनेस पण वर्क हार्ड करायला रेडी असतो. पहिला काय येणार? फॉल्स. दुसरं, ऑर्गनायझेशन कॅन सपोर्ट द ॲग्रिकल्चर इकॉनॉमी, ॲग्रो टुरिझम. बरोबर ना? बरोबर. ट्रू. दुसरं काय येणार? ट्रू. बरोबर. ॲग्रो टुरिझममुळे काय होतं? ॲग्रिकल्चरला इकॉनॉमी वर्किंग होतं. तिसरं, सक्सेसफुल बिझनेसमॅन टेक कॅल्क्युलेटेड रिस्क. योग्य रिस्क घेतो, म्हणून तिसरा पण काय येणार? ट्रू. चौथा, एंटरप्रेन्योरशिप अ फुल टाईम जॉब विच रिक्वायर द डेडिकेशन हार्डवर्क. एंटरप्रेन्योरशिपसाठी काय लागतं? हार्डवर्क लागतं आणि फुल फोकस लागतो. बरोबर. चौथा पण काय येणार? ट्रू. पाचवा आहे, स्टार्टअप इंडिया इज अन इनिशिएटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट ऑफ फ्रान्स. किती साधा, सिंपल आणि एकदम सोपा विषय आहे. गव्हर्नमेंट ऑफ फ्रान्सचा आहे का? नाही. कोणाचा आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. कोणाचा आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. पाचवा येणार फॉल्स. पाचवा काय येणार? फॉल्स. पहिलं फॉल्स, दुसरं, तिसरं, चौथं ट्रू आणि पाचवं सुद्धा काय आहे? फॉल्स. सो क्वेश्चन वाचायचा फॉल्स, क्वेश्चन वाचायचा ट्रू. क्वेश्चन वाईज तुम्हाला वर्किंग या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर पाचवा पॉईंट आपण पाचच ऑब्जेक्टिव्ह पार्ट एकेकामध्ये घेतो आहे. सो फाइंड ऑड वर्ड आउट या ठिकाणी घ्यायचं आहे. कम्युनिकेटर, इनोव्हेटर, सेल्फ स्टार्टर आणि इनॅक्टिव्ह. इनॅक्टिव्ह हा निगेटिव्ह पार्ट आहे. इनॅक्टिव्ह काय आहे? निगेटिव्ह पार्ट. आपण ज्याला थंड माणूस बोलतो, म्हणून याच्यातला ऑड मॅन आउट काय आहे? इनॅक्टिव्ह. दुसरं, ट्रेकिंग, वाईल्ड लाईफ स्टडी, हॉर्स ब्रेक रायडिंग आणि इंडोर गेम्स. आता या ठिकाणी बघा, ट्रेकिंग बाहेरच्या हवामानात केली जाते. वाईल्ड लाईफ स्टडी जंगलात केली जाते. हॉर्सबॅक रायडिंग ज्या ठिकाणी घोड्यावरती, म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत ना 3 मैदानात होतात. आणि इंडोर्स गेम हे या अशा मैदानाच्या एक हे असतो, काय असतो? मैदान नाही आपण सांगू शकत, एक स्ट्रक्चर असतो, एक मोठा स्टोरेज असतो. त्याच्यामध्ये मोठं एक स्टेडियम असतं. स्टेडियमच्या आत इंडोर गेम्स असतात. इंडोर म्हणजे फक्त घरात खेळले जाणारे. कॅरम, चेस याला बोलतात इंडोर गेम्स. म्हणून इंडोर गेम्स काय असणार आहे? फाइंड ऑडमधला असणार आहे किंवा ऑड असणार आहे याच्यात. इनोव्हेशन, लॅक ऑफ कम्युनिकेशन, डेव्हलपमेंट ऑफ मार्केट अँड डिटर्मिन ऑफ ऑब्जेक्टिव्ह. बघा सगळे 1, 2 आणि 3 म्हणजे पहिला, तिसरा, चौथा हा पॉझिटिव्ह आहेत आणि दुसरा हा निगेटिव्ह आहे. सो याचा आन्सर काय असणार आहे? लॅक ऑफ कम्युनिकेशन. बरोबर. बाकी सगळे पॉझिटिव्ह आणि हा काय आहे? निगेटिव्ह. सो अशा प्रकारे आपण 1 to 5 हे चॅप्टर नंबर 1 to 3 चॅप्टर नंबर 1 to 3 चे हे ऑब्जेक्टिव्ह बघितले. ज्यामध्ये ए पासून ई पर्यंतचे कोड हे आपण त्या ठिकाणी काय केले? बघितले. सो यानंतर पुन्हा आपण जे व्हिडिओ बनवणार आहोत तेव्हा A to G किंवा A to I पर्यंत सगळे व्हिडिओ या ठिकाणी आपण बघणार आहोत आणि त्या ऑब्जेक्टिव्हची आपण काय करणार आहोत? प्रॅक्टिस करणार आहोत. तात्पुरता आपण या ठिकाणी इकडे थांबतो आहे. प्रत्येक स्टुडंटनी हा व्हिडिओ पाहावा आणि तो व्हिडिओ 2दा पाहावा, म्हणजे तुमचे परीक्षेतले मार्क्स या ठिकाणी कन्फर्म होऊ शकतात. तोपर्यंत थँक्यू. धन्यवाद.